पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंचुके भाऊसाहेब ही वाळूवाली बेकार काम होतात की राव. सगळं 2 नंबरच की. हा तुला सांगू चिंचुके, खरा पैसा नाही 2 नंबरवालेच कमवतात. बाकी आपल्याला वास नाही एवढे. साहेब एवढे बास आहेत की, पण वरच्यावर येत राहिले पाहिजेत है ना. हे तुझे, हे माझे. भाऊसाहेब मला 2, तुम्हाला 1. असू दे रे चिंचुके, आता तू सांसारिक माणूस बाबा. आमचं काय, आम्ही सिंगल. पण माझं लग्न झालं ना की उलट करायचा, मला 2 तुला 1. पण साहेब मी काय म्हणतोय त्यापेक्षा आपण असं करूया की अहो घेताना 4 घेऊया, तुम्हाला 2 मला 2. तू काय खुश ना? खुश तर आता साहेब एवढे पैसे बघितल्यावर आंधळा माणूस ती खुश होईल. माझ्यासारख्या गरीबाचं काय हो. अरे चिंचुके, अरे पैसे असल्यावर काय करता येत नाही, सगळं करता येतं पैशानी. ज्याच्याकडे पैसे आहे ना त्याकडे पॉवर आहे, फुल पॉवर. घराघरातली गोष्ट आहे बाबा चिंचुके. 2 सख्या भावात पण तो मोठा ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. होय, आधी पैशानी लोक वस्तू विकत घ्यायचे रे. कुठं टीव्हीज घे, कुठं फ्रीजेस घे. पण आता काय विकत घेता येत नाही, सगळं विकत घेतात. प्रेम, लॉयल्टी, काळजी, सगळ्या पैशाने विकत घ्यायच्या सर्व्हिस झाल्यात, सर्व्हिस. बरोबर आहे साहेब. म्हणून पैसा पाहिजे, कचकटून पैसा पाहिजे. मग तो कसा काय येणार? अहो पण कसा काय येईना पैसा? येतोय ना. हा, बाकी सगळ्या गोष्टींची सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येतं का? बोला की. अगं सुषमा, बरोबर आहे तुझं, पण अगं तिचं नाही. तुम्ही मला सांगा, तिला पाहिजे ती पुस्तकं तुम्ही घेऊन देऊ शकताय? हा, तिला पाहिजे तिकडे क्लास लावू शकताय तुम्ही? आपल्याकडे घर आहे का, पैसा आहे का, काय आहे सांगा बघू. मम्मी, अगं आपल्याकडे हे काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांना रात्री सुखाची झोप लागती. हे महत्वाचं नाही आहे का ग? अगं रगड पैसा मिळतो, रगड. मागल तेवढे कमीच. अगं मी तर एक साधा सरकारी अधिकारी आहे, तरी पण माझे 15-20 कुठं जात नाहीत महिन्याला. आणि तू तर क्लास 1 अधिकारी होणार आहेस. अगं तू लाच घेतो म्हणजे गोरगरिबांच्या कष्टाचे पैसे खातोय, कळत नाहीये का तुला? आपले बापू दिवसभर राणी चालवतात, कष्ट करतात, आणि त्यांचा महिनाभराचा पगार तो खातो का? त्याचं काम करायचं म्हणून. जे काम करायला त्याला सरकार पगार देतं की. हे सगळं कशासाठी? आणि मम्मी, हे असे पैसे कमवून जगातलं कुठलं जरी सुख विकत घेता आलं ना तरी त्या सुखाला काहीच अर्थ नाही. अगं आपल्यासारख्या लोकांची हाय लागत असेल त्या सुखाला. मला आत्ता बी झोप लागत नाही. तुझ्या बापूंना लागते का झोप? विचार की. अगं ही सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या ग. तसं तर तसं, आणि मी अशा लाच खाणाऱ्या माणसासोबत कधीच संसार नाही करू शकणार. मी अगं असे पैसे कमवून मी माझी भूक कधीच नाही भागवणार ग. एक वेळ उपाशी राहीन, पोटाला चिमटा काढून जगीन, पण हे नाही करणार कधीच. नाही चिंचुके, जे म्हणतात ना मी लय उपाशी राहून दिवस काढील आणि पोटाला चिमटाच काढून जगील, त्यांनी फक्त एक दिवस उपाशी राहून दाखवावं, मग बघू. नाही नाही साहेब, माणसले तत्वनिष्ठ असतात बरं का. अरे असू दे की तत्वनिष्ठ लोक. मी कुठं नाही म्हणले की तत्वन बित्व कुठं कामाला येतात वय. हा, तत्वानी जगायचा जमाना गेला चिंचुके. मी शस्त्र उचलणार नाही म्हणून जर गप बसला ना तर समोरचा येऊन वार करून जाईल, एका मिनिटात विकेट पडेल तुमची. अरे कोणी सांगितलंय? अहो पण साहेब सगळ्यांनीच असं वागलं तर कसं चालणार? अरे ही जगाची रीत आहे चिंचुके, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. आणि चिंचुके, एकच आयुष्य आहे, मस्त एन्जॉय करायचा, मस्त जगायचं. आणि एन्जॉय करायला काय लागतं? पैसा, बाकी काय नाही. आणि उद्या आपण मेल्यावर लोक काय म्हणतात त्याचं आपल्याला काय? मेल्यावर थोडी कळणार आहे आपल्याला. मम्मी जिवंतपणी कळते की, मला आता कळतंय. नाही पटते तरी गप्प बसू का? गप्पच बसायचं. अगं सुषमा, तू जरा थंड घे. आई, हा, तू जरा थंड घे. हे असंच बोला तुम्ही. अहो याच्याशिवाय पण काहीतरी बोलत जा की कधीतरी. ही तुमची पोरगी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायला निघाली, समजवा की तिला. अगं मम्मी, पण दीदी काय म्हणते ते ऐकून तर घे की तू. दिप्यार, तुझ्या दीदीला हीच तर कळत नाही ना, तो पैसा कुठनं येतो, कसा येतो, त्याच्या काय करायचंय. तू त्याच्या पैशाने शिक, अभ्यास कर, कलेक्टर हो, आणि मग जगाला अक्कल शिकवणं
ही अशी तत्व धरून बसलीस ना तर ना कधी लग्न होईल ना तू कधी कलेक्टर होशील. मम्मी, कलेक्टर तुम्ही होणार, त्यासाठी मला लई कष्ट करायचे, लई अभ्यास करायचा आहे. ते पाहिजे तेवढं करीन, पण कलेक्टर तुम्ही होत असते. दुनिया इकडची तिकड झाली ना तरी झालं. कर बाई तुझ्या मनासारखं. हा, आणि तुम्ही बी तिला करू देत जी काय करायचंय ते. आणि म्हणूनच इथून पुढे एका शब्दाने मी बोलणार नाही मी तुझ्याशी, कळलं तुला? मम्मी तू ऐकून तरी घे ना ग. गबस, अजिबात बोलू नकोस. काय फायदा आहे बोलून, ऐकणार नसशील तर? ऐकणार नाही. अगं मम्मी तू म्हणशील तसं लिहून दिलंय की, तरी पण मला त्याचं ऐकणार नाही. हो बापू तुम्ही तरी सांगा की तिला. अगं मम्मी मी काय येडी आहे का? मला कळतच नाहीये. बापू तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या राणीत एक तरी शीट एक्स्ट्रा बसवता का नाही बसवत? हा, नाही बसवली. सांगा ना तुम्ही का नाही बसवली ती सांगा. नाही बसवली म्हणूनच आपण बसलोय असं दुसऱ्याच्या घरात भाडा मारत आयुष्यभर. अगं मम्मी जरा शांत बसा की तुम्ही. आप्या, असं शब्दाला शब्द लागून फक्त भांडणच वाढत राहील. तू जरा बाहेर जाऊन अभ्यास करत बस, नंतर बोलू आपण. बघा शहाणा माणूस काय सांगतोय ती, जरा ऐका त्यांचं. दिदे मला जाम भूक लागली ग, मला काहीतरी खायला घाला अभ्यास करायच्या आधी. नाही कसं आहे माहितीये का, भूक लागल्यावर चिडचिड होती ग. आपलं पण सेम तसं झालं या, म्हणून तर मॅटर होतो या. दिदे एक काम कर, मस्तपैकी खीर बनव, आपण सगळे जीव, म्हणजे आपल्याला बरं वाटेल. नाही कसं आहे माहितीये का, खाल्ल्यावर सगळे प्रॉब्लेम सुटतात, मग येऊ पण सुटेल ना, असं दिपेटांना वाटतंय. मम्मी तुला काय वाटतं? दर वेळेला प्रत्येक पोरात खोट काढते ही पोरगी. अशानं आयुष्यभर घरात बसावं लागल, मग काय करणार आहेस? मम्मी तसं तर तसं, पण मी अशा लाचखोर माणसाशी कधीच लग्न करणार नाही, काही जरी झालं तरी. अरे चिंचुके, लाचखोर माणसाचं काय चांगलं होत नाही. हा, त्यांची लग्न होत नाही, पोरं बाळ होत नाहीत का? सगळं चांगलं होतंय. त्यामुळे मी सांगतो ते ऐक, इथून पुढं थांबायचं नाही. सुसाट सुटायचं, निस्ते पैसे छापायचे. आपण साहेब जरा जपून बर का. अरे चिंचुके, जपून जगणं काय जगणं आहे वे? जपून कुणाला जगायचं इथं बेकडावानी? बोल की. अगं आणली कानटुपी, ही काय खिशातच आहे. अगं बाबू खरंच. ए पिल्लू, बघ घालतो लगेच. हा साहेब, आमची हिला सांगाव कानटोपी घातली का नाही. ऐक नाही, अगं वाटलं व्हिडिओ कॉल कर. साहेब सांगा की. ओ वहिनी, घातली बरं का, कानटोपी घातली आहे, एक नंबर दिसते वानरावानी. काय साहेब, तुम्ही पण स्वेटर बिटर घाला बरं का, थंडी वाढली आहे. अरे मर्द गडी रांगडा, गारबीर लागत नाही आपल्याला. जा. हा साहेब येतो बर का. हा हा येतो घरी. थंडी तर पडली आहे खरी. एकदा जाऊन कलेक्टर मॅडमला सॅल्यूट ठोकून यावं लागतंय वाटतं. आई शपथ, राणे सगळं कळतंय मला. ऊन वारा थंडी पाऊस काही बी असलं ना तरी अभ्यास नाही थांबला पाहिजे ग. अगं हो, पण आता परीक्षा जवळ आल्या ना, थंडी वाजली तर वाजू दे, आणि आजारी पडली ना पडू दे, काही नाही होत. आई शपथ, राणे असं असायला पाहिजे होतं. केलं ना की थंडी गायब. कसं सांगा की कसं? आई शपथ, तुला कसं कळतं रे सगळं? तू ना खरंच मागावरच असतो बघ. ए मागावर काय, घरी जायचा रस्ता आहे हो. घरीच चाललो होतो तर म्हटलं राणीमध्ये कोण बडबड 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 करते म्हणून आलो. तर मॅडम राणीची गप्पा मारतात. आता म्हणलं मॅडमला अभ्यास करताना थंडी नको वाजायला, म्हणून शेकोटी पाठवावी.
अगं तुझी थंडी राहू दे बाजूला, मलाच लई थंडी वाजते आपे. अगं बस की, कसं यायची थंडी जाते बघ आता. अर्जुन, अरे आपण ही अशी शेकुटी पेटूल्या, आपण असं बसलोय, कोणाला कळलं तर? कशाला कोणाला कळतंय? आणि कळलं आणि कोण आलं ना, मी बशील लपून इकडे कुठेतरी आता. असं लपायचं कशाला? सांगायचं इथं चाललो होतो, थंडी वाजत होती म्हणून बसलो. अयो आपे, लाकूड कोणतं आहे ग? का? पेटवल्यावर नुसती ऊब नाही लागत, डेअरिंग बी येते जन्माचं. हा, पण असं कोण म्हणलंय की ऊब फक्त शेकोटीतनं मिळते म्हणून? हा ते बी आहे. चकुले, हे मिशन बोलवतो बोला लय कष्टात आहे राव. म्हणजे बोला म्हणजे अगं म्हणजे मम्मीने धरलाय आपली तिथे संगा बोला, आणि या दोघी जण बोलाव्यात म्हणून दिप्याचं मिशन बोला तो बोला. भारी कंटेंट आहे ना, आपण याच्यावर एक रील करू. रील जाऊ खड्ड्यात, मी कधी पण येईल. आले आले, चल चल चल, पळ, 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 पळ. पळ पळ पळ. गवताच्या पेंड्या इथं कशा काय आल्या? दिप्या, हे दिप्या, दिप्या. मम्मी काय ग? अरे देवा, हे तर कोणी टाकलं? चकुले, मिशन बोला तो बोला सक्सेसफुल. मम्मी, ही नक्की दिप्याचं काम असणार आहे. दिप्या, दिप्या, काय चाललंय तुमचं? हे इथं कोणी टाकलं? हे न टाकलं चकुलीनं. मी टाकलं वय. माकडा कळते कुणी आणले डोक्यावरती? काय चाललंय तुमचं? कशाला टाकलंय इथं? अगं दिदे, ती मम्मी तुझ्या संग बोलावी म्हणून आम्ही ही पिंडी टाकलेली. पण काय तुम्ही दोघी माझ्या शाळेतल्या बारक्या पोरींगत करताय ग? दिप्या, तू काय खुळायस का रे? उचल ती पेंडन तिकडे देऊन टाक. चल चल ग तू आतो. काहीतरी चाललंय आपलं. चला. बापू, आवरलं तुमचं? आवरलं की. सुषमानं डबा भरला की निघायचं. दिप्या, हे दिप्या, जरा पेपरचा तुकडा दे रे, डब्याचं झाकण लागणं झालंय. ये पटदिशी. दिदे, हे पेपर तुझा. जा सिमरन, गेले आपली जिंदगी. दिप्या, तुला पेपर द्यायला सांगितला, नुसतं लोळतोयस इथं. सुषमा, काय चाललंय तुझं? तुम्हाला काल रात्री सांगितलं ना मी, नीट ऐकूनच घ्यायचं नसेल तर बोलून उपयोग काय, सांगा बघू. मम्मी, ऐक ना. मला लई कामं पडल्यात. दिप्या, सांग तुझ्या बहिणीला माझी वाट सोडायला. मम्मी, काकी, तुम्ही आपल्या दिल का असं करता? हे छकुले, तुम्हालाच काय विचारतेस ग? हा, तुझ्या एवढ्या हुशार आपे तिला विचार की. मला माहितीये ते अभ्यास करते म्हणून तुम्ही असं करता. ए चकुले, इकडे ये. तुला काही कळते की नाही गे? रॉकेल टाकून आगी जाऊ त्याच होय तू. गप जरा. असं कसं? काकी, तुम्ही आपल्या दिदी संग बोला बरं. नाहीतर आपली दिदी करेक्ट व्हायची आणि तुम्हाला तिच्या गाडीत बसवायचीच नाही. भया, इथं कुणाला हाऊस आहे तवा? हा, गेली 10 वर्ष झाली मी हीच ऐकत्या, लाल दिव्याची गाडी येणार, लाल दिव्याची गाडी येणार. हिच्या बरोबरीच्या पोरींचे लग्न होऊन त्यांना एक एक पोर झालं, पण लाल दिव्याच्या गाडीचा काय पत्त्या नाही. आणि माझं सोडून दे, स्वतःच्या बापूंना बसवा ती गाडीत, ते बी लई होईल.
आप्या नाही बापू, बरोबरच आहे की तिचं, काही चुकत नाहीये. अगं नाही आप्या, ते नव्हतं विचारत मी. अगं अभ्यास कसा चाललाय तुझा? चांगलं चाललंय आता. चल आपण तुला पुस्तकं घेऊन. अहो बापू, कशाला, आहेत की पुस्तकं. सगळे आहेत तुझ्याकडं? मागच्या यादीतली काय राहिलेत ते आलेत का बघू आणि घेऊन येऊ. बापू तुम्हाला मांडलं बरं का, नाही जा तुम्ही दीदीला घेऊन जावा. अहो म्हणजे कसं आहे, म्हणजे तुम्ही असतोवर मम्मी जरा थंड होईल. आप्या चल जाऊ आपण सातारला. आवडते मी, तुम्ही बसा गाडी. ये लवकर. बाया लय दमले बघा रुक्मिणीबाई. ऊन का काय म्हणायचं हे, सकाळ संध्याकाळ मरणाची थंडी पडत्या आणि दिवसभर असलं ऊन. काय करावं बाई, माणसानं जगायचं तरी कसं आहो. अहो एवढं उन्हाचं चालून आलाय ना म्हणून जरा दमलाय तुम्ही. मी काय म्हणते, त्या आमच्या भाच्याचं काय झालं हो? आवडला नव्हती हो? भाचा कोण हो? अहो त्यो आपीला बघायला आलेला पाहुणा. हा ती डोबा साहेब होय. आता तुम्हाला काय सांगू त्या आप्पीचं. अहो तिला कुठं काय बोलायचं, कसं वागायचं काय कळतच नाही बघा. प्रत्येक माणसात प्रत्येक साथ काय ना काहीतरी खोट काढते असते. अहो लहान आहे अजून. हा लहान? अहो मग 22 वर्षांची घोडी झाली आहे की, अजून कसली लहान. आणि बाकी सगळं बरं कळतं मग तिला. अहो पण मग म्हणणं काय होतं तिचं? अहो काय तवा, आता तो म्हणला वर कमाई करतो म्हणून. आता तुम्ही मला सांगा कोण नाही करत. आणि ह्या वर कमाईवर तिचा संसार चांगला होईल, तिला मस्त मिरवायला बी मिळेल. कळतंय कुठं तिला? ती म्हणते लाच घेतो म्हणून. अशीच आहे बघा ती आप्पी, फार उरपाट्या डोक्याची. तिचं जाऊ दे, पण घरच्यांना पसंत आहे ना त्यो. अहो बोट ठेवायला जागा नाही, बोट ठेवायला. मला विचारलं असतं तर मी बी लगीन केलं असतं. म्हणजे माझ्या टायमाला हो. मला असंच तर आलं असतं ना, लगेच पटाक्षरचे लगीन केलं असतं बघा. अहो त्याचं काय नाही, आपण बघू करू काय तर. हा म्हणजे अहो घरच्यांना पसंत आहे ना. अहो मग झालं तर त्याला बी ती पसंत आहे. काय काय म्हणताय काय? होय तर. अहो ती आप्पी त्या ढोबळे साहेबांनी एवढं बोलली होती ना, तिचं तोंड बी बघायचं नाहीत परत ती. अहो नाही नाही, असं काय होणार नाही. अहो ते समजूतदार आहे बघा बाया, काय नशीब असतं एकेकाच. अहो मग तेच म्हणते मी, त्या घरच्यांना पण सांगा आणि तिला बी सांगा. अहो पोराला पोरगी पसंत आहे म्हणून. आणि मग काकी आणि मग पुढचं बोलू की आपण सगळं. हा नंतर. आता पोराच्या मनातच एवढी पोरगी भरली म्हणल्यावर काय अर्जुन. हा काकी, पण यांना काय सांगायचं तर वास्तव. असं कसं? अहो जे काय मनात असेल ना ते स्पष्टच बोलावं बघा. ह्यो कसला आवाज म्हणायचा? कोण हाय काय आत? हाव नाही काय नाही, असंच काहीतरी वाजलं असेल. अर्जुन बघतो मी. पण सुनंदा का, मी सांगितलेलं तेवढं लक्षात असू दे बरं का. होय होय तर. अहो लक्षात आहे माझ्या. बरं येऊ मी. हा या. हा काकी अजून किती दिवस करायचे? तर मला काय माहित बाबा. अगं असं म्हणून कसं चालेल काकी, काहीतरी केलं पाहिजे ना. हे बघ अर्जुन, सध्या घरात शांतता आहे, ती तशीच राहू दे, कळलं? बघतो मी, झालं असेल तेच. आई, ते मी मागं कामात होते ना, आत्याचं लक्षातच नाही आलं. परत नाही असं होणार. ती अवदसा आप्पी घरात येऊन गेल्यापासूनच हे असं बिथरल्यागत करायला लागल्यात. आत्या, तुला माझा शब्द आहे,
मी तुला बाहेर काढणार म्हणजे काढणारच.